नवी मुंबई येथील दिघा गावातील वसाहतीत राहणारे अजय विष्णू रावत हे आपल्या 4 मित्रांसह कर्जत तालुक्यातील पाषाणे येथे नातेवाईक यांच्याकडे आले होते। भोजन करून अंघोळीसाठी जवळील लघु पाटबंधारे प्रकल्प असलेल्या धरणावर गेले असता अजय हा खोल पाण्यात गेल्याने पाण्याचा अंदाज आला नाही आणि तेथे धरणाच्या पाण्यात बुडाला। पाषाणे येथे लघु पाटबंधारे धरणाची खोली किती आहे आणि नवीन पोहणारे यांच्यासाठी हे धरण धोकादायक आहे यांची माहिती नव्हती। त्यामुळे कोणत्याही सुरक्षेच्या माहितीच्या आधारे अजय रावत आणि त्यांचे 4 मित्र हे पाषाणे येथील धरणावर अंघोळ करण्यासाठी दुपारी 3 वाजता पोहोचले। त्या ठिकाणी दुपारची वेळ असल्याने आजूबाजूला फारशी वर्दळ नव्हती आणि त्यामुळे कोणत्या भागात पाण्याची खोली अधिक आहे याची माहिती सांगण्यासाठी कोणीही उपलब्ध नव्हते। त्यामुळे पाषाणे धरणातील पाण्यात उतरलेला अजय विष्णू रावत हा पाण्याच्या बाहेर आलाच नाही। त्यामुळे त्याचे 4ही मित्र घाबरले आणि तब्बल तासाभराने अजय सोबत असलेल्या तरुणांनी जेवण ज्यांच्या घरी केले त्यांच्या घरी जाऊन अजय पाण्यात बुडाला असल्याची माहिती दिली। त्यानंतर 4:30 वाजता सर्व नातेवाईक हे धरणावर पोहोचले आणि पुन्हा अजय रावत यांचा शोध सुरू झाला। मात्र त्याचा शोध लागत नसल्याने 5:30 वाजता नेरळ पोलीस यांना कळवण्यात आले। पोलिसांनाही मृतदेह शोधण्यात अपयश येत असल्याने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमला पाचारण करण्यात आले। मात्र रात्र झाल्याने अपघातग्रस्त टीममधील हेल्थ फाउंडेशनचे गुरुनाथ साटलेकर आणि टीम यांनी आज सकाळी 8 वाजता पाषाण धरण गाठलं। त्यानंतर पाण्यात उतरून या रेस्क्यू टीमने शनिवारी दुपारी पाण्यात बुडालेल्या अजय विष्णू रावत वय 28 वर्ष याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला। नंतर सदर मृतदेह कळंब येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। संबंधित तरुणाच्या मृत्यूची नोंद नेरळ पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार लोखंडे करत आहेत। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।